गॉड स्टोरीज 03 चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी एक विनंती आहे, तर मला तुम्ही कुठल्या शहरातून बोलत आहात हे मला कमेंटमधून सांगा. मी सांगणार आहे आज तीर्थ पवित्र का ची माहिती. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुको नको. याचा अर्थ, ज्या साधनांच्या अवलंबनाने मनुष्य या भवसागरातून तरतो त्याला तीर्थ म्हणतात. जरी भूमी अवधी शुद्ध जाणा, अमंगळ हे वासनातू. याचा अर्थ असे म्हटले जाते, तरी देश वैचित्र्य वादानुसार जगन्यता परमेश्वराने काही ठिकाणची पृथ्वी व पाणी यांच्यात अशी काही वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत की ती स्थाने पवित्र मानली गेली. ऋषीमुनींनी त्या ठिकाणच्या पृथ्वी व पाणी यांचे संशोधन केले व पाहिले की त्या पृथ्वीत पाण्यात पवित्रीकरणाचे सामर्थ्य अधिक आहे. साधू संतांनी त्या ठिकाणी आपले वास्तव्य करून तपश्चर्या, भजन, तत्वचर्चा, वेदपाठ, यज्ञ, हवनादी क्रिया, ब्रह्मचर्य, व्रत इत्यादी अनुष्ठाने ते वातावरण अधिक पवित्र केले. तीर्थ पवित्र का याचे उत्तर भगवान व्यास देतात. प्रभावादद्भुताद भूमे सलिलस्य च तेजसा परिग्रहान्मुनीनाञ्च तीर्थांना पुण्यता स्मृता महा. याचा अर्थ, अद्भुत प्रभावयुक्त भूमी, पवित्र जल आणि ऋषीमुनींचे वास्तव्य या 3 कारणामुळे तीर्थ पुण्यवान म्हटली जातात. पाणी व पृथ्वी यांना तर महत्त्व आहेच, पण त्यापेक्षा संतांचे वास्तव्य सत्समागम हे तीर्थाचे वैशिष्ट्य होय. म्हणूनच तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तू असे म्हणतात. तीर्थातील जलस्नान, भगवदर्शन व सस्तमागमात भगवत कथा श्रवण या 3 व्यतिरिक्त आणखी 3 नियमांचे पालन करणे अगत्य. ब्रह्मचर्यामधाशय्या पत्रावल्याचं भोजनम. 1 ब्रह्मचर्य व्रताचे पालन, 2 पृथ्वीवर निद्रा आणि 3 पत्रावळीवर भोजन या 3 गोष्टींचे आचरण करावे. ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुठल्या गावावरून बोलत आहात ही कमेंट करा.